नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आप माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे आपल्या देवघरात कोणकोणते टाक असावे आणि टाक म्हणजे काय. आपल्या देवघरात कोणकोणते टाक असले पाहिजेत हे बऱ्याच जणांना माहीत नसते. तेव्हा आपल्या देवघरात कोणकोणत्या देवी देवतांचे टाक करावे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता टाक म्हणजे काय, तर चांदीच्या पत्र्यावर देवी देवतांची आकृती कोरलेली असते आणि तिला मागच्या बाजूने तांब्याचा पत्रा लावलेला असतो आणि तिच्या कडेला तांब्याची पट्टी लावलेली असते. अशा प्रकारे पंचकोनी किंवा चौकोनी आकारामध्ये हे आपले टाक बनवलेले असतात. यामध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीचा टाक असतो, कुलदेवतेचा टाक असतो आणि भैरवनाथ हे 3 देव तर सगळ्यात देवाऱ्यात असतात. पण काहींच्या देवाऱ्यामध्ये वीराचा टाक आणि ग्रामदैवताचा टाक असतो. असे मिळून 5 देवांचे टाक असतात. अशा प्रकारे हे तुम्ही 5 टाक पाहिलेले आहेत. या 5 टाकांची आपण पूजा करू शकतो. त्याचबरोबर देवघरात गणपती, बाळकृष्ण, विठ्ठल रुक्माई, अन्नपूर्णा देवी, शिवलिंग हेही स्थापन करू शकतो. त्याचबरोबर देवघरात घंटा, शंख, त्रिशूळ यांचीही पूजा केली जाते. हे पहा, मी तुम्हाला सर्वांचे फोटो दाखवते आहे. हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. आणि पाणी भरलेला कलश भरून ठेवावा. जर तुम्हाला तुमचे कुलदैवत, कुलदेवी, ग्रामदैवत माहीत नसेल किंवा त्याचे टाक कसे आहेत ते माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या येथील सोनाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्याला बरोबर माहिती देतात आणि टाक बनवून देतात. अशा प्रकारे देवघरात कोणकोणते टाक असावे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे. हा प्रश्न बहुधा सगळ्यांना पडतो की देवघरात टाक का ठेवतात. टाक या शब्दाचा अर्थ, जर तुम्ही धातूचे टाक, देवतांचे छोटे धातूचे प्रतीक, मुखवटे आणि पवित्र चिन्ह यांना टाक असे म्हणतात. तर देवघरात कुलदैवत किंवा ग्रामीण देवतेचे प्रतीक म्हणून ठेवले जाते. रोजच्या पूजेसाठी ते वापरले जातात. टाकाची रोज पूजा केली जाते. काही कुटुंबामध्ये कुळाचार आणि परंपरेचा हा भाग असतो. तर टाक हा संबंधित देवता किंवा कुलदेवता यांचे प्रतीक म्हणून मानला जातो. कुलदेवतेचे जतन, अनेक घरामध्ये पिढ्यानपिढ्या टाक जपून ठेवला जातो. तो कुटुंबाच्या कुलाचाराचा एक भाग असतो. त्याची पूजाचे माध्यम असे आहे की मूर्ती नसल्यास किंवा विशिष्ट परंपरेनुसार टाकाची पूजा केली जाते. टाकामुळे कुटुंबाचे कुलदैवत, पूर्वजन्माची परंपरा आणि धार्मिक संस्कार यांचे जतन केले जाते. अनेक जण श्रद्धेने कुलदेवतेची नियमित पूजा करतात आणि त्यामुळे मानसिक आधार, कुटुंबात एकोपा आणि मंगल भावना टिकून राहते. उदाहरणार्थ खंडोबा, भवानी, रेणुका, ज्योतिबा अशी काही कुलदैवत आहेत. घरात कुलदेवतेच्या टाकाची पूजा श्रद्धेने करतात. प्रत्येक कुटुंबाची परंपरा ही वेगळी असते.
टाक स्वच्छ कोरड्या पाण्याने धुवून पुसा. हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले अर्पण करा. देवघर स्वच्छ करून त्यावर उदबत्ती किंवा दिवा लावा. आपल्या कुलदैवताचा मंत्र किंवा स्तोत्र पठण करा आणि मनापासून प्रार्थना करा. नैवेद्य फळ, दूध, साखर आणि घरचे शिजवलेले अन्न दाखवा. जर टाक चांदीचा किंवा सोन्याचा असेल तर तो वारंवार घासून पुसून स्वच्छ करण्यापेक्षा मऊ कापडाने हलकेच पुसणे योग्य ठरते. सामान्यतः घरामध्ये कुलदैवतांचे टाक, त्यामध्ये गणपती, कुलदैवत, श्री लक्ष्मी, श्री विष्णू, श्री विठ्ठल, भगवान शिव, देवी अन्नपूर्णा, परंपरेनुसार जितके टाक तितके अधिक शुभ असे कोणत्याही सर्वसामान्य हिंदू धर्मग्रंथात सांगितलेले नाही. अनेक कुटुंबात फक्त कुलदैवताचा टाक आणि गणपती असतात, तर काही ठिकाणी अनेक देवतांचे टाक असतात. गणपती, आपल्या कुलदैवताचा टाक आणि आपल्या इष्टदेवतेची मूर्ती किंवा टाक हे पुरेसे मानले जाते. तुमचे आडनाव आणि तुमचे मूळ गाव सांगितल्यास तुमच्या घरामध्ये कुलदैवत किंवा पारंपरिक टाक कोणते असावे याबद्दल अधिक विशिष्ट माहिती देण्याचा प्रयत्न करू शकतो. पूजेची पद्धत ही प्रामुख्याने कुटुंबाची परंपरा, कुळाचार आणि संबंधित देवतेनुसार ठरते. तरीही काही सर्वसामान्य गोष्टी पाळल्या जातात, त्या अशा की पूजा करण्यापूर्वी शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी, देवघर स्वच्छ ठेवावे, नियमित दिवा लावावा, टाकाला हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करावीत, नैवेद्य दाखवून आरती करावी. टाक हा आपण आदराने हाताळला पाहिजे आणि स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. काही घरांमध्ये अमावस्या, पौर्णिमा, नवरात्र, चंपाषष्ठी किंवा कुलदेवतेच्या उत्सवाच्या दिवशी या टाकांची विशेष पूजा केली जाते. काही ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. उदाहरणार्थ, काही घरात स्त्रिया मासिक पाळीच्या काळात पूजा करत नाही, तर काही घरात असा नियम नसतो. तसेच काही ठिकाणी विशिष्ट वार आणि तिथीला अभिषेक केला जातो. हे सर्व स्थानिक परंपरेनुसार आपण करतो आणि त्याचे बदलही आपल्याला दिसून येतात. म्हणून ज्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेला कुलाचार असेल तोच पाळणं योग्य मानले जाते. म्हणून तुमच्या घरातील टाक कोणत्या देवतेचा आहे, उदाहरणार्थ खंडोबा, लक्ष्मी, रेणुका माता, ज्योतिबा, तुळजाभवानी हे सांगितल्याशिवाय देवतेच्या परंपरेची अधिक माहिती आपल्याला नेमकी मिळू शकते. त्यासाठी सोनाराकडे जाऊन माहिती मिळवल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.